बंदिशाळा 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 बंदिशाळा। पण मला शेफ अलीची खूप आठवण आहे। शेफ अली? ही शेफ अली कोण? माझी बायको। म्हणजे लग्न झाले तुझं? हो, आम्ही लग्न केलं आणि तिथेच तर सगळा घोटाळा झाला। म्हणून तर आज मी इथे जेलमध्ये। असं कसं झालं? नाही म्हणजे रीतसर लग्न करूनही तुला सजा भोगावी लागते म्हणजे काय? आम्ही रीतसर लग्न केलं खरं, पण आमचा प्रेम विवाह होता। पण शेफालीच्या वडिलांना जेव्हा हे कळलं ना, तर ते तिला बळजबरीने घेऊन गेले आणि माझ्यावरती केस केली। मला एक सांग, शेफाली तुला कुठे भेटली आणि तुमची ओळख कशी झाली? सांगतो। मी लोणीला होतो शिकायला, डी फार्मसीला। खरं तर माझ्या वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर बनावं, पण 12वीला मार्क्स कमी पडले, त्यामुळे मग डी फार्मसीला ॲडमिशन घेतलं। मग मी लोणीला आलो, तिथे एका खाजगी हॉस्टेलवरती राहायला लागलो। ॲक्च्युली लोणीमध्ये बाहेरगावून बरीच मुलं येतात शिकण्यासाठी, कारण सगळ्या प्रकारचं उच्च शिक्षण तिथे मिळतं। अच्छा। शेफाली सुद्धा तिकडे आली, ती मेडिकलला होती। एक दिवशी मी माझ्या मित्राच्या रूमवरती गेलो, त्याचा वाढदिवस होता, त्याची पार्टी त्याने दिली होती। अच्छा। तिथे शेफाली सुद्धा आली होती। शेफाली खूप सुंदर गाते आणि मला गिटार वाजवता येते। त्या दिवशी तिने एक गाणं गायलं आणि मी तिला गिटारीने साथ दिली। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बॉबी, हॅपी बर्थडे टू यू। मला बघू देत पहिले, थांब बाबा। हॅपी बर्थडे। सो गाईज, थँक्स फॉर कमिंग इन माय बर्थडे पार्टी। हे इंग्रजाचे अवतार, थँक्स म्हणजे सगळं झालं? अरे मग काय, व्हॉट इज द नेक्स्ट? चलो ठीक आहे, एक काम करते, बाईक ड्रायव्हिंग। अरे काय बाईक राईड? वेडा झालास का काय? आणि ती पण वाढदिवसाला? काय बोलतो तू? अरे मग काय ते मला सांगा, आय एम रेडी फॉर एव्हरीथिंग। किती वर्षाचा घोडा झालास तू? म्हणजे? अरे तो इंग्रज, त्याला घोडा वगैरे काय करणार? हवळ दिवात 24। अरे बाबा होऊन जाऊ द्या ना, झूम बराबर झूम। करणार नाही, ती गाणार आहे, ती उत्कृष्ट गायिका आहे। अरे काय करणार मग, वाट कसली बघताय? शेफाली होऊन जाऊ दे, न्हावून जाऊ दे। अरे ही काय नाहीची वेळ आहे का? हा गिटार खूप छान वाजवतो। ए मोहन, ती गिटार घे। आणि हो शेफाली, तू गाणं गा। अगं गाणं प्लीज। अगं गाणं। ए मोहन, तू तिला सांग रे। शेफाली, गाणं एक गाणं। ठीक आहे। वा, मजा आली बर का, एकदम कसलेल्या गायकीसारखी गायलेस तू। शेफाली खरंच मोहन सारखा तुला जोडीदार भेटला ना
तर तुमच्या दोघांची गाण्याची मैफिल एकदम मस्त सजेल बघ. खरं आहे ते. अरे गाण्याला संगीताची साथ खूप महत्वाची असते आणि संगीताशिवाय गाणं तर अधुरच आहे ना. आणि गाण्याशिवाय संगीत. हे बरं खूप झालं, त्यांना काय जास्त चढू नका. चला आपण लॉंग ड्राईव्ह पे जाते. चला चला. हॅलो, अरे चला ना. हो. तू बर्थडे पार्टीला किती मस्त गायलीस. गाण्याच्या क्लासला वगैरे जातेस? नाही रे, म्हणजे 10वी पर्यंत शाळेत कार्यक्रमात गायचे, त्याच्यामुळे सवय झाली आहे. पण तू खूप छान वाजवतोस रे. हो, म्हणजे माझ्या वडिलांना खूप आवड होती. त्यांनीच मला लहानपणी विचारलं तुला कुठलं तरी वाद्य यायला पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे, मला गिटार आवडतं. त्यांनी लहानपणीच क्लास लावून दिली. तेव्हा शिकली. म्हणजे खूप छान रसिक दिसतात तुझे वडील. नाहीतर आमचे. का त्यांना नाही आवडत संगीत वगैरे? छे छे, अरे त्यांच्या मते तर गाणं म्हणजे एक भिकार नाद आहे. आमच्याकडे कलेला काही किंमतच नाहीये. किंमत आहे ती फक्त पैशाला. बाप रे, एवढ्या बदललेल्या जमान्यात तुझे वडील ते खानदान की इज्जत वगैरे घेऊन बसलेत? तसं नाही रे, पण आमच्या साताऱ्याकडे ना अजूनही खानदानी सरदारी कुटुंब आहेत आणि ते कसं जुन्या परंपरा वगैरे जपतात ना, म्हणून. मग तुला एवढ्या लांब शिक्षणासाठी कसं काय पाठवलं? तेही मेडिकलला? ते कसले पाठवतात, मीच हट्ट केला. आणि आमचे एक नातेवाईक आहेत ना, ते डॉक्टर आहेत. ते पाठीशी उभे राहिले म्हणून जमलं हे सगळं करायला. आणि इतक्या वेळात माझं लग्नही करून मोकळे झाले असते ते सगळे. नशीब चांगलं आहे म्हणायचं. काय म्हणजे तुझं नशीब चांगलं आहे. कसलं चांगलं डोंबल्याचं? आणि तुला काय वाटतंय, माझ्या घरचे मला प्रॅक्टिस करून देणार आहेत? म्हणजे मग तुझ्या या शिक्षणाचा काय फायदा? तसं नाही रे, आमच्या घरच्यांना बायकांनी नोकऱ्या केलेलं चालत नाही. अरे बापरे, म्हणजे तुझं शिक्षण वाया जाणार? तीच तर चिंता आहे सगळी. पण मी ना एखादं असं स्थळ शोधणार आहे आणि त्यांना सरळ सांगून टाकणार की मी लग्न झाल्यावर एखादा दवाखाना सुरू करेन. वाह, शोभतेच खरी भारतीय नारी. किती उच्च विचार आहेत तुझे. चला, उगाच चढवू नकोस. खरंच म्हणतोय मी. हे बरं ऐक ना, एखादं गाणं म्हणशील? काय? अगं म्हणजे तू चांगलं गातेस म्हणून. नाही, अजिबात नाही. अगं म्हण ना, काय होतं? नाही, आणि तू भलते सलते हट्ट नको करूस रे. अगं त्या दिवशी तर खूप चांगलं गायलं होतंस तू. ते त्या दिवशी होतं, आता नाही. एक गाणं. नाही. अगं गाणं, मी एवढी रिक्वेस्ट करतोय तुला. नाही. तू खूप सुंदर गातेस. अरे हो, पण इथे नाही. अरे हे काय कॉलेजमध्ये काय रे? सी बाबा नाही. मग काय झालं, एक गाणं म्हण, जुनं गाणं म्हण एखादं. नाही, असं काहीतरी भलताच हट्ट करू नको जे मला जमणार नाहीये. प्लीज प्लीज प्लीज. अगं पण एखादं तरी नाही रे, तू नाही. तू इथं काय करतोयस? आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. तो क्या आजकल बॉब्या गेलाय. सोने नाणे धन द्रव्याचा लोभी मनाला होतो मोह, जिवंत बुडवून ठार मारतो शृंगाराचा भयाण डोह. जागो जागी फसवे चकवे मृत्यू लावितो फास सापळा. भलेपणाची शिकवण देते कैद्यासाठी बंदिशाळा, बंदिशाळा.